गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू एक्स्ट्रीम जीडी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत मुळशी रोडला. प्लॅन नाही आहे अजिबात आजची राईड, आणि आजची संडे राईड अचानक आमची ठरली आहे. तर आज आपल्यावर बरोबर आहे एक दुसरे रायडर आहेत, त्यांच्याकडे आहे वर्सेस 1000. तर आपण आज वर्सेस 1000 आहे आणि 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 त्यांच्यावर 1 मिलियन रायडरही आहेत असं कळलं आहे. तर बघू आता काय प्लॅन होत आहे ते आपली राईडला. तर आता मी सध्या आहे तो म्हणजे सिंहगड रोड, कर्वेनगर राजाराम पूलच्या इथे. पलीकडे गेल्यानंतर मी जाणार आहे तो म्हणजे सिंहगड रोडला, आणि तिथून आम्ही निघून जाणार आहोत ते म्हणजे मुळशीच्या साईडला, असं आता तरी ठरलं आहे पण अजून काही माहीत नाही आहे. तर बघू. तर आता सध्या आपण निघूया लवकर. आधीच उशीर झाला आहे, 6:30ला भेटायचं होतं पण मी लेट आहे. तर लवकरात लवकर पोहोचू. येस, लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण चाललो ते म्हणजे राजाराम पूलच्या इथे. आपल्याबरोबर ते रायडर आहे, ते मागे तर येत आहेत, आपण बरोबरच चाललो एकत्र. तर सकाळ तुम्ही बघू शकता, फार सुंदर आहे. आणि हा सगळ्यात नावाजलेला पूल तो म्हणजे सिंहगड रोडचा सगळ्यात पुण्यातला लांब पूल आहे. साधारण 2 ते 3 किलोमीटरचा पूल आहे, आणि सगळ्यात लांब पूल म्हणून पुण्याचा, म्हणून ह्याच्या नावख्यात पुण्यामध्ये झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता सध्या पुण्याला एकदम मुंबईचं रूप आलेलं आहे. तर आता आपल्याकडे आहे वर्सेस 1000, तुम्ही बघू शकता. आणि काय गाडी आहे बघा, व्हेरी मस्क्युलर. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत ते म्हणजे चांदणी चौक, जो पुण्याचा समथिंग ट्रॅफिक पॉईंट म्हणू शकता. तो पूर्वीपासून होता, अजूनही थोडा आहे पण बरंच कमी झालेलं आहे आता हा पॉईंट ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून. पण तरी लिटल बिट चाललेलं असतं ट्रॅफिक इथे बऱ्यापैकी. पण सकाळी रश मात्र जास्त आहे. तरी 7 वाजलेले आहेत पण रश मात्र बऱ्याच प्रमाणात आहे इथे. आणि आता आपण वळालो ते म्हणजे मुळशी रोडच्या इथे. आणि मुळशी रोडला काय येतं तर माझा फेवरेट रोड येतो इथे. तिथे तुम्ही बघू शकता आजूबाजूचं पूर्ण हे पेंटिंग फार छान असतात, आणि इथून राईड करण्याची मजा वेगळीच असते. तुम्ही बघू शकता, हा इथे आल्यानंतर फार छान वाटतं. म्हणजे इथे बराच खर्च झालाय सरकारचा, हे तर इथे दिसतं येऊन नाही. आणि आता आवडता टनल आपला चल मित्रांनो, आता फ्युल अप झालेली आहे आपली गाडी, आणि आपण आता चाललो, आणि आपण आता निघू आपल्या पुढच्या जर्नीला. गाडी पेट्रोल असलं की खूप छान वाटतं, तर नक्की, कारण रिस्क नाही घेतली पुढे. माहीत नाही आहे आपल्याला काय पेट्रोल पंप मिळतील नाही मिळतील, पण अजून काय माहीत नाही आहे काय होईल. पण कधीही पेट्रोल आणि फ्यूल अप केलेलं कधी चांगलं असतं. तर मित्रांनो, आता 10 ते 15 किलोमीटर झाल्यानंतर आता थोडासा चायचा ब्रेक घेतलेला, थोडासा चहा पिली, थोडा टोस्ट आला, आणि त्याच्यानंतर जीव आला. आणि त्याच्यानंतर आता आपण पुढच्या प्रवासाला चाललो. साधारण 15 ते 20 किलोमीटर झालेलं आहेत. फार छान रोडची कंडिशन्स आहेत. लास्ट माझ्या याने मी आलेलो होतो म्हणजे इथून श्रीवर्धनला गेलेलो. श्रीवर्धनचा ब्लॉक केला होता, त्यावेळी रोडची काम खूप चांगलं होतं पण अर्धवट होतं. पण यावेळी बऱ्यापैकी रोड कंप्लीट झालेलं दिसत आहेत मला. म्हणजे कुठेतरी छोटे मोठे पॅचेस आहेत, पण ऑल ओव्हर रोड कंडिशन इज व्हेरी गुड.
वाह, खूपच सुंदर, खूपच सुंदर 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 सुंदर. वाव, खूप छान आहे. रोड कंडिशन खूप छान आहे. इथे राईड करायला येतात का ते आता मला कळलंय. खूप छान रोड कंडिशन आहे. खूप छानपैकी सध्याचा हा पॅच झालेला आहे तयार, त्याच्यामुळे खूप छान आहे रोड. वाव, मस्त. आणि मुळशीला येण्याची ही मजा वेगळी आहे की आजूबाजूला शेत आहेत, चांगले रोडही आहेत. प्लस हा रोड कोकणात जातो, तो म्हणजे अलिबाग, रत्नागिरी, इथे रोहा, इथे हा रोड सरळ कोकणात निघून जातो. तामिनी घाट इथे पुढे आला की तामिनी घाटातून तुम्ही पुढे जाता ते म्हणजे कोकणामध्ये. आणि जाताना तामिनी घाटची ही खूप सुंदर अशी नजारे असतात. तर छान एकदम, म्हणजे गुड. पुण्यामध्ये रोड चांगले नाहीत म्हणता पण इथे रोड मात्र खूप चांगला. माझ्या आजूबाजूचा तुम्ही लँडस्केप बघा. आता आम्ही आलो आहे म्हणजे मुळशी बॅकवॉटरच्या इथे चाललो आहोत. आता थोडा आतमधला रोड घेतलाय मेन रोड सोडून, आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला शेती. काय वा, तर मित्रांनो थोडे आम्ही इथे थांबलो. एका काकांनी आम्हाला छोटीशी वाट दाखवली जंगलातूनच. तुम्ही बघू शकता लिटरली आम्ही जंगलात इथे थांबलो आणि जंगलातून जो बॅकवॉटरचा व्ह्यू आहे तो बघण्याचा प्रयत्न चाललाय. तर सकाळची वेळ आहे, आजूबाजूला बघू शकता पूर्ण जंगल आहे, झाड आहे, त्यामुळे जरा हळू चालावं लागेल पायाखाली बघून. तर कसा व्ह्यू इथून थोडं दिसतंय. हा, आलो आलो. आमचे गाईड आहेत, स्पेशल गाईड आम्ही मागवलेत. चला गाईड, चला. काका आम्हाला वाट दाखवतात. हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे काका. तर 3 टुरिस्ट, 1 2 आणि 3 टुरिस्टला घेऊन काका चाललेत. फक्त वाट कुठून दिसतंय का आम्हाला. काळू, कुठलं गाव आहे? वळणा. वळणा. ही गावच आहेत, तर या शिवरावरून राहिली. हा, तर मित्रांनो माझ्या समोर तुम्ही बघू शकता इथे मुळशी बॅकवॉटरचा पूर्ण व्ह्यू दिसतोय. आणि काका जसे आम्हाला गाईड करतायत तसे तसे आम्ही चाललो तिथून. पण फार सुंदर असे नजारे आहेत तिथे. चारी साईडला पूर्ण जंगलच जंगल. मित्रांनो जरा हाय करा. मला सुधरण. बरोबर, आम्हाला सुधारलं नसतं काका. तर रामभाऊ धोंडीबा मोरे काका यांनी आपल्याला छानपैकी वाट दाखवली आहे पायवाडी ते तोपर्यंत, त्यामुळे आम्ही इथे पोहोचू शकलो इथपर्यंत, या व्ह्यू पर्यंत. तर आता मी या दगडावरती उभा राहून तुम्हाला दाखवतो पूर्ण परत. नमस्कार मंडळी, राहुल वैशंपायन आर्किटेक्ट पुण्याहून आलेलो आहे आम्ही आत्ता इथे. आणि आत्ता आम्ही मुळशी धरण त्याच्या बॅक साईडला आहोत इथे. कॅमेरामन प्लीज जरा व्ह्युअर्सना नजारा दाखवा. स्टार्ट. तर तुम्हाला दोघांना इथला मुळशीचा व्ह्यू कसा वाटला जरा सांगा. राहुल सर, आपण आत्ता इथे बॅकवॉटर्सला आलो आहे मुळशीचा. तुम्ही इथे बघू शकता. कॅमेरामन जरा थोडं पुढे या. इथे हे माझं जिथे बोट आहे कॅमेरामध्ये दिसत असेल तर इथे तो लेफ्टला डॅम आहे आणि इकडनं हा कम्प्लीट बॅकवॉटर्स आहे. समोर जे आहे हे असं वळून जाऊन हा तामिणीत खाली उतरतो समोर तिथे. आणि हे बॅकवॉटर्स आता थोडंसं फॉगी असल्यामुळे दिसत नाही फार. तर तिथपर्यंत कम्प्लीट ऑक्टोबर आहे पण स्टील वॉटर लेवल्स खूप छान आहेत. सो आपल्याला होपफुली नेक्स्ट 6-7 मंथ्स काही इश्यू येऊ नये. हे आमचे चिरंजीव आहेत. वैशंपायन 12वीची त्याचा क्लास बुडवून तो इथे आलेला आहे. क्लास वगैरे पण ही एन्जॉय. आता कधी कधी 12वीचा क्लास बुडवल्यानंतर एवढा एन्जॉय व्हायलाच हवं. त्याचा काय उपयोग आहे. नक्की बुडवा एकदा क्लास. नक्की बुडवा. आणि बाईकवरती आलेलो आहेत आणि तो एवढ्या
लांब पहिल्यांदाच बाईकवरती आलेला आहे. तर तुला कसा वाटला? तू पहिल्यांदाच येते लांब आला एवढं? हो नेहमीच नाही मला, पण प्रत्येक रविवार चालेल विथ GT एक्स्ट्रीम अँड अरविंद TV. आम्ही डिझेल 2,000 years later. हे GT एक्स्ट्रीम चॅनल जे आहे ते आता GT निघालेले आहेत, त्यांना हाय करा. ते आता नेचरमध्ये जाऊन स्वतःला रिलीव्ह करून येत आहेत. अच्छा हमको सिखा रिया है. तर मित्रांनो, अशा प्रकारे होता मुळशी धरणाच्या बॅकवॉटरचा प्रचंड सुंदर असा व्ह्यू. तर मित्रांनो, म्हणतात ना, वेळ योग्य नसते, पण योग्य वेळी योग्य ठिकाणी तुम्ही असणं फार आवश्यक आहे. तशाच प्रकारे गेला आजचा दिवस. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग प्रचंड आवडला असेल, तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर या व्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमचं भरपूर सारं प्रेम एक्स्ट्रीम GT या यूट्यूब चॅनलला द्या. साइन ऑफ, एक्स्ट्रीम GT. बाय बाय.